बाळा, आज मी जो संदेश घेऊन आलो आहे, तो हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. जी व्यक्ती रात्रभर विचार करत जागी राहते, जिच्या मनात चिंता आहे, भीती आहे, दुःख आहे आणि तरीही चेहऱ्यावरती हसू ठेवून जगत असते. बाळा, रात्र माणसाला स्वतःशी भेटवते. दिवसभर आपण जगासाठी जगतो, पण रात्री रात्री मन स्वतःशी बोलायला लागतं. कधी जुन्या आठवणी, कधी अपमान, कधी भीती, कधी भविष्याची काळजी आणि मग माणूस थकून जातो. पण आज झोपण्यापूर्वी जो संदेश शांतपणे ऐकायचा, तो आज तुला मी देण्यासाठी आलो आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. बाळा, जे झालं ते सोड आणि जे येणार आहे त्यावरती विश्वास ठेव. बाळा, आपण भूतकाळाच्या ओझ्याने इतके दबून जातो की वर्तमान जगायलाच विसरतो. काही लोकांनी तुमचं मन दुखवलेलं असेल, काही नात्यांनी फसवलेलं असेल, काही स्वप्न तुटली असतील. पण लक्षात ठेव, प्रत्येक तुटलेली गोष्ट तुला काहीतरी शिकवून जाते. म्हणून देव कधीच विनाकारण काही हिरावून घेत नसतो बाळा. कधीकधी देव तुमच्याकडून काही गोष्टी दूर करतो, कारण पुढे त्याहूनही मोठं काहीतरी संकट तुझ्यासाठी असतं. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी एक गोष्ट मनाला सांग बाळा, मी जे गमावलं त्यापेक्षा चांगलं मला मिळणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी सकाळ होतेच. तसंच तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळसुद्धा कायमचा नाही बाळा. वाईट वेळ माणसाला संपवण्यासाठी नसते, मजबूत बनवण्यासाठी येते. आज तू जे सहन करत आहेस ते सुद्धा तुझी ताकद बनेल. कदाचित आज लोक तुला समजत नसतील, तुझी किंमत करत नसतील, पण देव सगळं पाहतो आहे. मी सगळं पाहतो आहे. तुझे अश्रू, तुझा संघर्ष, तुझा एकटेपण सगळं काही बाळा मी पाहतो आहे. बाळा, कधीकधी तू इतका थकतो की मनातून तुझा आवाज येतो, आता बस, आता नाही होत माझ्याकडून. पण त्याच क्षणी तुझ्या पाठीशी मी उभा असतो आणि तुला सांगतो, घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संसार, ही धावपळ, हे लोक सगळं तात्पुरतं आहे बाळा, पण देवाचा आधार कायमचा असतो. म्हणून आज रात्रीपासून ठरव, आज रात्री झोपण्यापूर्वी तुझ्या मनातील सगळं ओझं माझ्या चरणी ठेव आणि शांतपणे म्हण, स्वामी, आता पुढचं तुम्ही सांभाळा. काही गोष्टी तुझ्या हातात नसतात, पण प्रयत्न तर तू करू शकतोस ना. पण परिणाम काय, तो देवाच्या हातात असतो. म्हणून बाळा, चिंता कमी कर आणि विश्वास वाढव. कारण जिथे माणसाची ताकद संपते तिथूनच माझी कृपा चालू होते. म्हणून बाळा, अतिविचार करणारा माणूस स्वतःला त्रास देत असतो. म्हणून रात्री जुन्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करत बसू नको. जे तुझं होतं ते तुझ्याकडे नेहमी राहील आणि जे तुझं नाही ते तुझ्याकडे कधीच येणार नाही. आणि जे गेलं ते कदाचित तुझ्यासाठी नव्हतंच. म्हणून बाळा, तुझं मन खूप चांगलं आहे, म्हणून तू जास्त दुखवला. तू लोकांसाठी खूप करतोस, पण बदल्यात तुला काय मिळतं? तुलाच वेदना मिळतात. म्हणून बाळा, चांगल्या मनाच्या लोकांची परीक्षा जास्त होत असते, कारण देवाला माहीत असतं हे लोक संकटातही वाईट होणार नाहीत. म्हणून हार मानू नको. तुझी वेळ येणार आहे. आज तू शांतपणे रडत असला, पण उद्या तुझी हसण्याची वेळ येणार आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव. आणि हो, रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 2 मिनटे डोळे बंद कर आणि मनात माझं नाव घे, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेव. मन हलकं वाटेल, कारण नामात खूप शक्ती असते बाळा. जग झोपलं तरी देव जागा असतो. तो तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. म्हणून आजपासून रात्री चिंता घेऊन झोपू नकोस. प्रार्थना करत झोप, कारण चिंता शरीराला थकवते, पण प्रार्थना मनाला शांत करते. म्हणून बाळा, शांत मनातच देवाचा आवाज ऐकू येतो. म्हणून शांत हो. सगळं लगेच बदलणार नाही, पण हळूहळू सगळं काही ठीक होईल. तू एकटा नाही आहेस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि कदाचित हा कठीण काळ संपण्याच्या अगदी जवळ आला आहे. म्हणून हाच बाळा, विश्वास ठेव आणि शांतपणे झोपून जा.
व्हिडिओ हा तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. श्री स्वामी समर्थ.